विश्वासू व्यक्ती यांच्याकडून मात्र हेडफोन शाकीरकडे अगदी शॉर्ट मध्ये आपण अगदी छोटासा प्रश्न शाकीरसाठी असणार आहे आणि एकंदरीत शाकीर कडे जाऊया. शाकीर मॅन ऑफ द मॅच, चांगली बॅटिंग, अगदी मैदानाच्या चहू बाजूला मात्र खेळ मात्र तुम्ही केलाय आणि गोलंदाजी देखील चांगली राहिली. मॅन ऑफ द मॅच झालाय. पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स या स्पर्धेबद्दल, या मॅनेजमेंट बद्दल, या नाईट फ्लड लाईट बद्दल, या स्पर्धेच्या ट्रॉफींबद्दल काय म्हणशील? पहिले तर मॅन ऑफ द मॅच भेटलं तर जाम बरं वाटलं, कारण की चांगलाच खेळ झाला. बॉलिंग पण चांगली झाली आणि बॅटिंग पण चांगली झाली. आणि मॅनेजमेंटबद्दल बोलेल तर दरवर्षी राकेश भाऊची टुर्नामेंट तर एक नंबरच असते आणि यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा आपण जास्त त्याने चांगलं केलं आहे आणि ट्रॉफ्या पण जाम मस्त आणला आहे. अजूनपर्यंत मला वाटते आपल्या अंडरआर्म बॉक्समध्ये या वर्षाच्या सर्वात चांगल्या ट्रॉफ्या असतील हे. आणि राकेश भाऊची टुर्नामेंट बोललं तर काय बोलायची गरज नाही, चांगलीच असते नेहमी. थँक्यू सो मच शाकीर. मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण पाहतोय. सामन्याला देखील सुरुवात झाली. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष. नक्कीच काय सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद केला. सागर यमगर याला माघारी पाठवलं शकील यांनी. पहिल्या चेंडूवर रोल्डचा शिकार झालाय. सागर सरप्राईज टप्पावरचा चेंडू थोडासा खाली राहिला बॅटची आणि पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. एस्टावर आढळला गेला नवीन बॅटर निशिकांत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावर आलाय. चला किंगफिशर भीमनगर संघ कुणाल गुप्ता आपल्या प्रतिनिधी पाठवायचं सन्मान चिन्ह घेण्यासाठी. विनय करोतिया प्लीज आपल्या प्रतिनिधी पाठवायचं आहे सन्मान चिन्ह घेण्यासाठी. विनय किंगफिशर भीमनगर संघ. यावेळेस ऑनसाइड खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल राजेश चेंडूला फील्ड करते. एक सिंगल धावाली. उद्या जे सी पॅनचे सामने आहेत संध्याकाळी 7 वाजता पहिला चेंडू पडला जाईल. आपण दक्षता घ्या. 7 वाजता. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. मोशीन आणि राजेशच्या गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी. चेतन रावरे, चेतन देवरे आपण पाहू शकाल स्ट्राईक वर आहे. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय आणि सलामी बॅटर आहे त्याच्यावर, त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. 3 चेंडू 5 धावा धाफळकावर. फुलटस बॉल ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडूला फील्ड केला जाईल खेळाडूच्या माध्यमातून. एक सिंगल धाव नक्कीच घेतली गेली. धावफलक एकीने पुढे सहसा होते. धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचेल. 4 चेंडू 6 धावा 2 सिंगल 1 चौकार. निशिकांत यावेळेस स्ट्राईकवर पाहायला भेटतो आपल्याला. यावेळेस ऑफसाइडला फटका सुरेख खेळला. खेळाडू पाहू शकाल थोडासा फंबल झाले. अकिल संगणक परंतु बॅकअप सुरेख आहे खेळाडूचा. पाहू शकाल आसिफ चांगला बॅकअप दिला. एक सिंगल धाव धावफलक जाऊन पोहोचेल 7. पहिला षटक मार्ग असतं. त्यानंतर होणारा सामना विजेता संघ MS11 तारापूर कलंदर या संघासमोर खेळताना सज्ज होईल. ऑन साइडला फटका सुरेख आहे. खेळाडू राज चांगला क्षेत्ररक्षण, चांगला डायरेक्ट हिट केलाय परंतु बॉबीगिरी पोहोचलेत बॅटर. नॉट आउटचा कॉल पंचांचा. पहिला षटक संपला गेला. एका षटकात समाप्तीनंतर धावा येते 7. एक गडी बाद आपण पाहतोय. ओम साई नवरंग चषक 2024 लीलावती क्रिएशन LED कुठे असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स लगेच या. LED कुठे असतील किंगफिशर भीमनगर संघ प्लीज या लगेच सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. तुषार आपण या सन्मान चिन्ह घेण्यासाठी हळू या आमच्या व्यासपीठाकडे प्लीज. विनय करोती आपले मित्र आहेत पाहू शकाल. विनय आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. प्रत्येक स्पर्धेची जी वर्णी असते सामना बघण्यासाठी. एक चतुर गोलंदाज परंतु थोडासा तब्येतीमुळे तो खेळत नाही सध्या. पुढच्या वर्षामध्ये इंडियन असेल विनय. तर एक षटक संपले गेले. 7 धावा. नवीन गोलंदाज पाहू शकाल. एक एक्सपिरियन्स गोलंदाज पाहू शकाल जुनेद पुढे मागून सज्ज होत आहेत. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता आणि यष्टावर चेंडू ब्रश झालाय. काय गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये शकीलने पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. यानंतर जुनेद सुद्धा आले. जुनेदने सुद्धा पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला. चेंडू ब्रश झाला यष्टाने निघून गेलाय. पाहू शकाल निशिकांत सुद्धा मैदानाच्या बाहेर. निशिकांत 3 चेंडू 2 धावा बनवल्या आणि बॅक टू डकआउट. 7 वर 2. नवीन बॅटर कुठला. त्याला बॅटर लगेच पाठवा अक्षय. जास्त वेळ घेऊ नका. साईदीप बोईसर
हलक्या बॅटने खेळला गेला. जुनेद पाहू शकाल पुढे सरसावले. व्यासपीठावर या. सन्मान चिन्ह द्या लगेच. वदेश राऊत किंगफिशर भीमनगर या संघाला आपण सन्मान चिन्ह द्यायचं लगेच प्लीज. यावेळेस ऑन साइड पडते फटका खेळला गेला. राज चांगला क्षेत्ररक्षण करतो परंतु हातामध्ये चेंडू आला नाहीये. राज आज थोडासा निराश आहे आपल्यावर. चेंडू हातामध्ये आला नाहीये. एक सिंगल धाव. धावफलक 9. 2 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. दुसरा षटक मार्ग असता. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. ओमसाई नवरंग चषक 2024 नवरंगी स्पर्धा. नवरंगाने भरलेली नवरंग आमची टीम पाहू शकाल. खूप सुरेख काम केलं. चांगला फटका तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल. खेळाडू आपण पाहतोय सईद. चांगलं क्षेत्र केलं सईदच्या माध्यमातून. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावेल. 10 धावा डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. यावेळेस ऑफसाइडला फटका सुरेख आतमध्ये चेंडू निघून जातोय. चौकार आलाय. धावसंख्या 4 पुढे सरसावते. 14 धावा. प्रज्योत घोडके आमच्याबरोबर आहेत. मेनू अस्कुर ची भूमिका पार पाडतायत. अभिनय असतील मंदार असतील प्रज्योत चांगलं काम करतायत. या स्पर्धेमध्ये गुणलेखकाची भूमिका पार पाडत असताना नक्कीच प्रत्येक वेळा सांगतो ना की समालोचन करणारे समालोचकांचा पाठचा कणा म्हणजे गुणलेखक आणि चांगला काम करतायत. अभिनय असतील मंदार महाडिक असतील आणि प्रज्योत घोडके आमच्याबरोबर आहेत. सुदीप चांदे आणि विशाल सुद्धा आमच्यावर जोडले गेलेत. वेलकम. एक जबाबदारी पूर्ण टीमवर दिली गेली. विकी असतील होऊ शकाल वर्देश राऊत असतील कुंजल असतील पराग घरत असतील. खूप चांगली जबाबदारी यांनी निभावली. त्यांची पूर्ण टीम चांगला काम करते. सुरेख अप्रतिम. सेनापती खूप स्ट्रॉंग आहे. सेना सुद्धा स्ट्रॉंग असणे गरजेचं आहे. राकेश परदेशी टीम पाहतोय. लेग स्टंपवर चेंडू होता. फ्लाइंग लेगला चेंडू निघून जातोय. डिक्लेअर झोन साठी धावफलक 2 षटकांच्या समाप्तीत 15 धावा. दोन षटकांचा खेळ संपला गेले. 15 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज राज. गोलंदाज सज्ज होते पाहू शकाल. यावेळेस ऑनसाइडला फटका खेळला गेला. खेळाडू आहेत राजे. डायरेक्ट हिट केलाय परंतु पंचांनी नॉट आउटचा कॉल केला. 5 धावा आणि पाहू शकाल रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाने. समीर खान लगेच या. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम पंचांच्या अपीलला लगेच चॅलेंज केलाय. पाहू शकाल डायरेक्ट हिट झाला होता परंतु बॅटर सेफ आहे. पॉपिंग पोहोचला आणि 5 धावा आल्या. रिव्ह्यू गमावला ते म्हणजे GNCC बी संघाने पंजा पाहू शकाल दिले गेले. वीस वर 2 रिव्ह्यू गमावलाय GNCC बी संघाने. 5 धावा एक्स्ट्रा मध्ये आल्या. 4 धावा ओव्हर मध्ये आल्या. एक सिंगल धाव. रान चांगली फेकी होती. बॅकअप साठी समीर थोडासा पुढे निघून गेले. बॅकअप नव्हतं खेळाडूंचा. ऑफसाइडला फटका सुरेख आहे. यावेळेस सईद चांगला क्षेत्ररक्षण करतोय. आतापर्यंत पाहू शकाल आपल्या संघासाठी 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 21. तिसरा षटक मार्ग असतं. पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव आली. यावेळेस पाहू शकाल डेड बॉल दिला गेला पंचांनी. चेंडू नाहीये. डेड बॉल दिला गेला कारण की बॅटर सज्ज नव्हते. हा डेड बॉल आहे. 21 वर 2 2.2 चेंडूचा खेळ संपलाय.
फुलटॉस बॉल फटका सुरेख गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न चुकी यावेळेस चाली होती परंतु पाहू शकत चेंडू अडला गेलाय सिंगल धाव आली सही चांगलं क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी लेग स्टंपवर चेंडू होता परंतु सिंगल धाव नक्कीच 4 चेंडू 4 वर बॅटिंग करतो मिहीर वाघेला परंतु चेतन देवरे 8 चेंडू 17 वर बॅटिंग करतो नक्कीच चिनी नावाने जास्त प्रसिद्धी भेटली परंतु चांगला खेळ साकारतोय हा खेळाडू नक्कीच आपण सांगतो हिंदीमध्ये एक म्हण आहे प्रज्योत चाय में चीनी अरे तो चाय बहुत मीठी होती और क्रिकेट में रन्स आए तो क्रिकेट का मजा कुछ और होता यावेळेस पाहू शकाल आसिफ आहे चेंडूला अडवलं पडतं चेंडूवर नजर होते एक डॉट चेंडू अजून आलाय या षटकामध्ये 5 चेंडू खेळ संपल्या गेले धावा त्या 24 30 षटक मार्क असतं ऑफ साइडला फटका खेळला गेला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील एक सिंगल धाव षटक क्रमांक संपले गेले ते म्हणजे 3 षटकांचा खेळ संपला गेले धावा येते धावफलकावर 24 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये अखिल नवीन गोलंदाज संघाचा संगणक पाहू शकाल सज्ज झाल्या परंतु 10 चेंडू 18 बॅटिंग करतो सलामी बॅटर चेतन देवरे पंचांच्या डाव्या बाजूने राईटम ओव्हर द विकेट सज्ज होतोय यावेळेस एक वेगळा फटका सजवला गेला पारस पाहू शकाल यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी पंच धीरज मोरे हे दर्शवत असताना एक ऑफिशियल पंच आहेत आणि एवन जोडी पंचांची पाहू शकाल चांगला फटका सजवला गेला समीर खान आणि धीरज मोरे 2 पंच मैदानाच्या आत तिसरे पंच म्हणून पाहतोय अजय पटेल तिसरे पंच आहेत एक वेगळ्या स्टाईल मध्ये ते उभे आहेत अजय पटेल पाहू शकाल आणि ग्रामीण खेळाडू संघामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतो आपल्याला धुळेपिजा प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवली आहे फ्लायटेड बॉल बॅकफुटला आला फटका सुरेख खेळला चेतन देवरे च्या बॅटमधून दरारा आपण पाहू शकाल संघ जीएनसीसी बी संघासाठी धावफलक जाऊन पोहोचेल धावफलक 32 धावा बॅक टू बॅक 2 चौकार संगणकाच्या विरुद्ध सजवले गेले काय फटका सजवलाय तीन 3.2 चेंडूचा खेळ संपला गेले आणि 32 वर 2 बघा 32 आणि 3.2 असं धावफलक पाहायला भेटतं आपल्या 2 गडीच्या मध्ये आपण पाहू शकाल आमच्यावर बबू आहेत सूर्यकांत त्याच्या हाताला इंजुरी झाली आहे टीम मध्ये आज नाहीयेत ऑफसाइडला खेळला गेला पाहू शकाल आसिफ चेंडूला फील्ड करतोय चांगलं फेकी चांगला गॅदर केला गेला संगणक अखिलच्या माध्यमातून धावसंख्या 33 धावा 33 स्लोवन चेंडू पॅरासिप करायचा प्रयत्न चेंडू अंगाला ब्रश करतो जुने चेंडूवर आला चेंडूला फील्ड करतो पण सिंगल धाव लेग बाय 4 मध्ये परिपूर्ण केले जाईल धावफलक 1 नंबर सवली गेली धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 34 धावा 34 धावा धावफलकावर लगावले गेल्या क्रॉस बॅट फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल खेळाडूच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं सईदच्या माध्यमातून सईदने इम्प्रेस केलं चांगलं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला भेटला धावसंख्या 35 या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात एक लेग बाय 2 सिंगल 2 चौकारच्या मदतीने शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला शेवटचा अंतिम चेंडू बघा आसिफ थोडासा कानमत शक्य यावेळेस शेवटचा अंतिम चेंडू आणि यावेळेस सिंगल धावाने षटक संपले गेले 36 धावा धावफलकावर 37 धावांचा पाठलाग करावा लागेल जीएनसीसी बी संघाला उद्या जे एक धाव आहे सर हिट विकेट दिलाय ओके हिट विकेट झालाय हिट विकेट झालेत पाहू शकाल पंच हिट विकेट देत असताना आणि 36 चं लक्ष असणार आहे 35 धावा धावफलकावर उद्या जे सामने आहेत आपण पाहू शकाल उद्याचे सामने पंक्च्युअल 7 वाजता सुरू होतील
जे पहिल्या सामन्यात दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय ते म्हणजेच 6:45 वाजता टॉस केला जाईल. 7 वाजता पहिला चेंडू नक्कीच खेळपट्टीवर पडला जाईल आणि पहिला उद्या सामना असणार सरवली बी विरुद्ध साई गणेश सातपाडी अ पहिला सामना असणार आहे. दुसरा सामना आगमन वामिका स्टार विरुद्ध नवली. तिसरा सामना स्कॉर्पियन विरुद्ध शिवराज वेऊर. चौथा सामना डीएनसीसी विरुद्ध वायबीसीसी वेऊर असा सामने असणार आहे. तर पहिला सामना 7 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांनी 6:45 वाजता सज्ज राहायचं आहे. सरवली संघ सरवली ब आणि साई गणेश सातपाडी दोन्ही संघांनी ही दक्षता असेल. चला ओम साई नवरंग चषक 2024 आपण पाहतो आजची पहिली रात्र. त्यानंतर एक सामना अजून असणार आहे क्वालिफायर सामना. आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये. पहिला संघ उनभाट, दुसरा संघ पॅराडाईज बोईसर, तिसरा संघ तो म्हणजे दीपक 11 यादवनगर. चौथा कुठला संघ असेल क्वालिफायर सामन्यामध्ये प्रवेश केला तो म्हणजेच MS11 तारापूर या संघाने कुंदन शाह आणि मोतीलालजी शाह सामन्याचा आनंद घेत आमच्या मुख्य व्यासपीठावरून पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला गेला संघाच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये MS11 तारापूर कलंदर. चला बॅटर पाठवा लगेच अखिल. चला बॅटर पाठवा लगेच. असे पाहू शकाल स्ट्राइक वर आहे. नॉन स्ट्राइक एंडवर आसिफ आणि राजेश दोन बॅटर. पहिला गोलंदाज संदीप वेगवान डावखोरा गोलंदाज. यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम उसळी घेणारा व्हाईट बॉल पंचाने दर्शवलाय. नक्कीच या खेळाडूबद्दल जागृत जानकारी देतोय. सुपर 6 मध्ये आपण जेव्हा हेवी टेनिस हा गोलंदाजी करायचा समोरच्या बॅटरच्या पायाला जर चेंडू लागला अक्षरशः छाप सोडायचे असे चेंडू टाकायचा असा गोलंदाज आहे. वाईट +1 म्हणजे 2 धावा दाफळकावर. उत्कर्ष घरत आमच्या बरोबर आहेत. नक्कीच थोडीशी गडबड आहे. सकाळच्या जॉबला जायचं आहे. यावेळेस स्पर्धेचा दिशा भरकटली. व्हाईट बॉल परत येईल. एकही चेंडू टाकून झाला नाहीये. 3 धावा कच्च्या अजूनही बनवायचे 33 येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये तब्बल 24-33 ची गरज. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस राजेश स्ट्राईकवर. हलक्या बॅटने खेळला गेल्या सिंगल धाव नक्कीच पाहायला भेटेल. परिपूर्ण केले ते पहिला चेंडू पडलाय आणि 4 धावा धावफलकावर आहेत. अजून मिळवायचे 32. स्ट्राईकवर आसिफ आफ्रिदीपने काय सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये. सागर यमगार ज्याला नक्कीच बर्मामध्ये पाडला आणि बॅक टू डगआउट पाठवलं तर क्लीन बोल्ड केलं होतं. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला पाहू शकाल. खेळाडू आले पुढे ससावलेत. निशिकांत चेंडूला फील्ड करतोय. यावेळेस सुरेख चेंडू टाकला टप्पा पण चेंडू बाहेर काढला गेला. ही कुवत आहे या खेळाडूकडे ना. एक्स्ट्रा चेंडू टाकतोय परंतु बॅटरला डॉमिनेट करण्यासाठी जाणला जातोय. 3 चेंडू 5 धावा खर्च केले. अजूनही बनवायचे 31 येणारे चेंडू असतील 21 मध्ये 31 ची गरज. यावेळेस वेगवान चेंडू एक्स्ट्रा मिस करतोय. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. धावपळ जाऊन पोहोचेल 6 धावा. अजूनही बनवायचे 30 येणारे चेंडू असतील 21 मध्ये 30 ची गरज आहे. गोलंदाज संदीप. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला चेंडू परत झाला. अपील नक्कीच करतायत अक्षय परंतु पंच लीग बाईचा कॉल दर्शवत असताना धावफलक एकने पुढे ससावली गेली. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 7 धावा धावफलकावर. संदीप रावते इंडिया नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. या खेळाडूला वेगवान गोलंदाज पण थोडासा दिशा भरकटतोय अंडरम क्रिकेटमध्ये. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला ना की सेन्सिबल क्रिकेट आहे. या षटकामध्ये 3 एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले. सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावफलक 8 अजून बनवायचे 28.
येणारे चेंडू असेल तब्बल 19 चेंडू आणि 28 धावांची गरज. 5 चेंडूचा खेळ संपला गेले. प्रज्योत आम्हाला सांगत असताना सूर्य एक चेंडू होता अप्रतिम चेंडू काळी रायला सिंगल धाव लेग बायच्या मध्ये 5 दशवत असताना धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 धावा धावफलकावर. 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. 9 ची सरासरी गाठायची ज्या पहिल्या षटकामध्ये गाठली गेली आहे सरासरी मेंटेन केली आहे. चला स्पीडअप करा. दक्षता घ्या. फिल्डिंग करणारा संघ साईदी बोईसर. अक्षय साळवे पाहू शकाल गोळी मागवा सज्ज होते. फुलटॉस बॉल आणि चेंडूला बिरकावून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर खूप लांब आणि हा बॉक्स आउट गडी बाद झालाय. राजेश बॅक टू डगआउट. पहिला गडी बाद होता 9 अंकावर. चला बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये राजला चांगली बॅटिंग करावी लागेल आज. पाहू शकाल 17 मध्ये बनवायचे 27. 17 चेंडू 27 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गेला कॅप्टन संगणकाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता. थोडासा ताकदीने खेळायचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु खूप जास्त ताकद लगावली गेली. चेंडूला खूप लांब मारला गेला आणि अंडरम क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर अशा प्रकारे गडी बाद असतो. आहा यावेळी राज आला आणि राज बॅक टू डगआउट. त्रिफळा उद्ध्वस्त. गडी बाद. राज थोडासा निराश असेल आज. पाहुलं शकला तर लेगस्टमर चेंडू होता. खेळ खूप सफल झाले. ऑफटनच्या बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न होता पण ते क्लीन बोट. हॅट्रिक वर आहे अक्षय साळवे. पहिली हॅट्रिक पटकावली जाईल का या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल विकेट हॅट्रिक अजून कोणी घेतली नाहीये. हॅट्रिक चौकार अजून कोणाच्या बॅटवर पाहायला भेटले नाहीये. हॅट्रिक चौकार मला वाटतं की निकोश राऊतने लगावले होते 2 वेगवेगळ्या षटकामध्ये. नवीन बॅटर समीर आला. हॅट्रिक पहिली हॅट्रिक तायांचा गजर झाला पाहिजे अक्षय साळवेसाठी. अप्रतिम गोलंदाजी आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये घेणारा गोलंदाज ठरतोय साईदी बोईसर संघाचा संगनायक अक्षय साळवे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल संगनायक अखिल. अखिल पटेल. त्यावेळेस आल्याला फटका सुरेख खेळलाय चेतन देवरे. चेंडूला फील्ड करतोय. कुठलंही धाव नाहीये. अखिल ऑन स्ट्राईक. 36 धावांचा पाठला करता थोडासा खराब सुरुवात झाली. फटका सुरेख होता. अमन आपण पाहू शकाल चेंडू फील्ड करतोय. पहिला निर्धाव षटक सुद्धा पाहायला भेटेल का या स्पर्धेमधला हे पाहणं गरजेचं आहे. पाडा स्वीप केला गेला आणि हा आलाय चौकार. 4 धावा कॅप्टनच्या बॅट मधून. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. अजून बनवायचे आहेत विजयासाठी 23. येणारे चेंडू असतील 12 मध्ये 23 ची गरज. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या सागर यमगर. हे दक्षता घ्या प्लीज. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 2 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. गोलंदाज पाहू शकाल पारस. लगेच पारस दगड म्हणजे कुठल्याही वस्तूला स्पर्श केला तर पारस टॉपखरा गोलंदाज. लहान चेंडू होता. फटका सुरेख खेळला गेला. मिहीर वाघेला आपण पाहू शकाल चेंडूला फील्ड करतात. डॉट बॉल नक्कीच आलाय. निर्धाव चेंडू अजूनही बनवायचे 23. येणारे चेंडू असतील 11 मध्ये 23 ची गरज. आसिफ यावेळी स्ट्राईक वर आहे. 3 मध्ये 2 धावर खेळतोय. खराब चेंडू नो बॉल होता परंतु बॉक्स आउट मध्ये फलंदाज गॉन.
नाही भाई सुद्धा आपण पाहू शकाल सायदी बोईसर संघासाठी पाठिंबाने आले आहेत. भाई वेलकम, आपलं सुद्धा आधीच स्वागत असेल. सूरज भाई नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. सूरज यांना सामन्याचा आनंद घेत असताना या स्पर्धेमध्ये आपण सुद्धा करूया यांचं वेलकम. नोवर गडी बाजारा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंगसाठी आलेत. जाफर आलाय. नवीन बॅटर जाफर यावेळी स्ट्राईक पर असणार आहे. ऑफसाईडला फटका सुरेख खेळला गेला. खराब क्षेत्ररक्षण खेळाडू पाहू शकाल चुकी करतोय श्रीकांत आणि 4 धावा. नक्कीच चुकी केली. धावसंख्या 4 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 बद्दल फटकावर लगावली गेली ती म्हणजेच 18 धावा. 36 ची गरज आहे. अजूनही बनवायची 18. येणारे चेंडू असतील 10 मध्ये 18 चला सामना सुरू करा. ऑफसाईडला फटका सुरेख खेळला गेला. यावेळेस पाहू शकाल अमन चुकी करतं. बॅक टू बॅक 2 खराब क्षेत्ररक्षण आणि 2 चौका समीकरण बदलले गेले. 9 चेंडू मध्ये बनवायचे 14. 9 मध्ये 14 ची गरज. राहुल भाई करते नवा नवीन नसला का बक्षीस लावा. बावीस धावा फटकावून बनवायचे 14. काय सुरेख बॅटिंग करतायत जाफर. फुलटॉस बॉल टॅपचा फटका. खेळाडू पाहू शकाल 2 आले होते परंतु सागर यमगर पुढे आला. चेंडूला फील्ड करतोय. अजून येणारे चेंडू असतील 8 मध्ये बनवायचे 14. 8-14 ची गरज. सामना ऑन झालाय ते म्हणजेच जीएसटी बी या संघाला. यावेळेस फटका सुरेख होता. संदीप चेंडूला फील्ड करतोय आणि यावेळेस काय काढला गेला फलंदाज बाद. फलंदाज जाफर बॅक छोटा गाव. गडी क्रमांक 5 गॉन. पाहू शकाल बॅटिंग साठी आलेत आसिफ शाहिद. नवीन बॅटर शाहिद बॅटिंग साठी आले. 7व्या क्रमांकावर अजूनही बनवायचे आहेत 14 धावा. 7 मध्ये 14. प्रिंस कैमरामैन हमारे पास आइए तुरंत. त्यावेळेस पायावर चेंडू होता. निशिकांत चेंडूला फील्ड करतो. स्ट्राईकवर थ्रो केला गेला. सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. येणारी 6 मध्ये बनवायचे 13. 6 चेंडू 13 धावा. अखिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये एक चौकार त्यांनी खेळलाय त्याच्या बॅट मधून.
हे चेंडू टिपला गेलाय ऑफ साईडला आले फटका सुरेख खेळला गेला गॅप मध्ये 4 धावा 27 धावा फटका अजूनही बनवायचे आहेत 9 येणारे चेंडू असतील 2 मध्ये 9 ची गरज 2 चौका जरी ठोकले तरी 1 धावाने पराभूत होईल जीएससीबी संघ प्रज्योत कारण की विकेट खूप बाद झालेत त्यावेळेस बॅटच्या तिकडे नक्कीच लगावली गेली डॉट बॉल आलाय 1 चेंडू 9 ची गरज त्याला तारापूर संघ टॉस साठी येऊन उभं राहायचं लगेच तारापूर संघ आणि यावेळेस झेलबाद आणि मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा यायचं लगेच चेतन देवरे मॅन ऑफ द मॅच साठी यायचं 14 चेंडू 28 धावांची खेळी साकारली अक्षरने विकेट घेतली परंतु चेतनची इनिंग साकारली त्या अनुषंगाने 36 धावा लागवल्या 35 मध्ये 28 धावा चेतन देवरेने लगावले चेतन ठरतात मॅन ऑफ द मॅच आणि आपण बोललो टॉस कडे सुद्धा चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या MS11 तारापूर कलंदर तर एका बाजूला असणार आहे तो म्हणजे